सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या 16 गद्दारांची पहिली महत्वाची याचिका आणि शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह या संदर्भातली दुसरी महत्वाची याचिका सुनावणीसाठी आली. काल बहुप्रतीक्षित, बहुचर्चित ही याचिका, ज्याची तुम्ही आम्ही सर्व शिवसैनिक आणि उभ्या देशातली लोकशाही वाचावी यासाठी जे जे प्रयत्न करतायत त्या सर्वांचं या केसकडे लक्ष लागून राहिलं होतं. काल ही याचिका संध्याकाळी 30 जुलै रोजी उशिरा सुनावणीसाठी आली, पण ती आली हे महत्वाचं. काल अनेक महत्वाच्या घडामोडी काल या केसच्या दरम्यान घडलेल्या आहेत, या आर्ग्युमेंटच्या दरम्यान घडलेल्या आहेत. त्या तुम्हा सर्वांसमोर अगदी पटपट ठेवण्याचा प्रयत्न करतोय. या सर्व संदर्भात मी तुम्हाला एक व्हिडिओ सुद्धा दाखवेल. याच्यावर जास्त विश्लेषण करण्यापेक्षा काल जे सुप्रीम कोर्टाच्या आत घडलं तो ऍज इट इज आहे असा व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. 30 ते 35 मिनिटांचं हे आर्ग्युमेंट होतं कालचं. त्यातला अगदी 5 ते 7 मिनिटांचा व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल. काल शिवसेनेच्या वकिलांना म्हणजे कपिल सिब्बल यांना आपला आर्ग्युमेंट ठेवण्याचा वेळ दिला गेला आणि येत्या 4 ऑगस्ट रोजी अगदी मंगळवारीच शिंदे गटाच्या वकिलांना आपलं म्हणणं मांडण्याचा एक वेळ दिला गेलेला आहे. यात एक जमेची बाजू अशी की या 2 तारखांच्या मध्ये म्हणजे 4 ऑगस्ट आणि कालची तारीख यामध्ये अगदी काहीच दिवस आहेत. आजवर असं व्हायचं महिन्याच्या तारखा पुढे पुढे दिल्या जायच्या, पण यावेळेस पहिल्यांदाच तारीख अगदी 2-3 दिवसांवरच दिली गेली. काल माननीय सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेसच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली, ज्यामध्ये सीजेआय होते, स्वतः सूर्यकांतजी होते, त्यानंतर जस्टिस जॉयमाला बागची असतील किंवा जस्टिस बी मोहन असतील, यांच्या समोर ही सुनावणी पार पडली. आता या सर्वावर माझं पुढचं म्हणणं ठेवण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देतो. ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची याचिका सुनावणीसाठी आली होती निवडणुकीच्या पूर्वसंध्येला विधानसभेच्या, त्यावेळेस घड्याळ हे चिन्ह हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे आणि हा अजूनही तिढा सुटलेला नाही, हा अजूनही कायदेशीर प्रक्रियेचा भाग राहील. तोपर्यंत हे घड्याळ चिन्ह हे तात्पुरत्या स्वरूपाचं चिन्ह आहे आणि या घड्याळ चिन्हावर तुम्ही दोघंही दावा ठोकवू शकत नाही. राष्ट्रवादीला हे अशा प्रकारचं त्यांनी जजमेंट दिलं होतं आणि त्यामुळे निवडणूक काळामध्ये घड्याळ चिन्हाच्या खाली तात्पुरत्या स्वरूपाचं किंवा कायदेशीर प्रक्रियेचा भाग असलेलं चिन्ह अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांना लिहावं लागलं होतं. हा निर्णय सुद्धा देणारे आहेत जस्टिस सूर्यकांत. काल तशाच प्रकारची एक मागणी स्वतः शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आली की जोपर्यंत शिवसेनेचा निकाल लागत नाही तोपर्यंत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह याच्या खाली हा कायदेशीर प्रक्रियेचा अजून भाग असून हे अंतिम चिन्ह नाही. या अशा प्रकारचा एखादा डिसिजन व्हावा याची सुद्धा काल एक मागणी करण्यात आली. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळेस 145 पानांचा लिफाफाबंद निकाल झाला, डी.वाय. चंद्रचूड यांनी एक स्टेटमेंट केलं होतं शिवसेनेवर, म्हणजे एकनाथ शिंदेच्या वकिलांच्या त्या आर्ग्युमेंटवर त्यांनी हे सांगितलं होतं की तुम्ही शिवसेनेवर अधिकृत शिवसेना आमचीच हा दावा करू शकत नाही, कारण त्याच्यावर आर्ग्युमेंट्स किंवा त्याच्यावर डिसिजन पेंडिंग आहे, अंतिम निकाल लागलेला नाही. जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत तुम्ही शिवसेना आमचीच हे अशा प्रकारचा जो आर्ग्युमेंट करत आहात तो करू नका. या सर्व गोष्टींचा आधार बघा कसा कुठे घेतला जातो. तुम्हाला माहित असायला हवं, ज्यावेळेस 145 पानांचा निकाल दिला त्यावेळेस डी.वाय. चंद्रचूड यांनी काही त्रिसूत्री घालून दिल्या होत्या आणि डी.वाय. चंद्रचूड यांनी आपल्या काही टिप्पण्यांना थेट वाचून दाखवलं होतं. त्यातली पहिली महत्वाची टिप्पणी अशी होती की राज्यपालांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केलेला आहे, राज्यपालांकडे जे अधिकारच नाहीत त्याचा त्यांनी वापर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आठवायला हवं, ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना किंवा त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना त्यांनी फ्लोर टेस्टला सामोरं जायला सांगितलं, तो त्यांचा अधिकार नव्हता, तरी सुद्धा त्यांनी तो अधिकार वापरला. या सर्व गोष्टींवर आर्ग्युमेंट्स चालू आहेत. आता का त्यावेळेस स्टॅटस को अनटाय करता आला नाही, का त्यावेळेस घड्याळाचे काटे उलटे फिरवता आले नाहीत, का कुठल्या परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी राजीनामा दिला, या सर्व गोष्टींवर सुद्धा काल कपिल सिब्बल यांचा भर मला दिसला. त्यांनी सर्व अगदी टप्प्याटप्प्याने एक एक घटना अशी समोर ठेवली जणू काही कालच घडला तो प्रसंग आहे. म्हणजे आज जवळपास 4 वर्ष पूर्ण झाली या सगळ्या प्रसंगाला, पण तरी सुद्धा ज्या प्रकारे कपिल सिब्बल यांनी तो आर्ग्युमेंट केलं, कालचा तो युक्तिवाद ठेवला, त्याला प्रत्येक माध्यमामध्ये जोरदार युक्तिवाद अशाच प्रकारचं वाक्य वापरलं गेलं, जोरदार. आणि खरंच
संबंध महाराष्ट्रातल्या नव्हे जगभरातल्या शिवसैनिकांतर्फे आणि लोकशाहीला जे मानतात त्या सर्वांतर्फे कपिल सिब्बल यांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. मी तुम्हाला आणखी काही महत्वाच्या गोष्टी ठेवतो. बघा, नरहरी झिरवळांच्या त्या सुनावणीला काट मारली गेली माननीय सुप्रीम कोर्टाकडनं. त्यांनी 16 गद्दार अपात्र केले, ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा सुद्धा समावेश होता. त्या 16च्या 16 जणांना पुन्हा पात्र ठरवण्यात आलं आणि त्यांना जे फ्लोअर टेस्टिंगसाठी किंवा बहुमतासाठी त्यांचं वोट हे ग्राह्य धरलं गेलं. ज्यांच्या विरोधात याचिका मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी होती. अनेक गोष्टींचा त्यांनी काल कपिल सिब्बल यांनी दाखला दिलेला आहे. तो जवळपास 27 ते 28 मिनिटांचा व्हिडिओ आहे, पण हा संपूर्ण व्हिडिओ मला तुमच्या सर्वांसमोर दाखवता येणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही ऍडव्होकेट विजय कनोजिया यांचं एक युट्यूब हँडल आहे, त्यावर जाऊन हा 26-27 मिनिटांचा अँटी डिफेक्शन विषयीचा हा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता, ज्यामध्ये तुम्हाला सर्व 26 मिनिटांचं ते हिअरिंग तुम्हाला ऐकायला मिळेल. काल एकनाथ शिंदेच्या वकिलांचे धाबे दणाणले होते, कारण ज्या प्रकारे अपात्रता या विषयालाच घेऊन कपिल सिब्बल त्याला चौकट आखत होते आणि कशा प्रकारे सुप्रीम कोर्टाला सुद्धा आणि कशा प्रकारे एकनाथ शिंदेच्या वकिलाला सुद्धा त्या चौकटीतच ठेवू पाहत होते. कारण मी तुम्हाला मागेही सांगितलं, एकनाथ शिंदेचे वकील जे निष्णात वकील आहेत त्यांचा एकाच गोष्टीवर भर असणार. तुम्हाला मी आजच सांगतो, त्यांचा भर 4 ऑगस्टला कुठल्या गोष्टींवर असणार. शिवसेनेमध्ये कोणतीही फूट नाही, पहिली गोष्ट. कारण जो 2/3चा जो लॉ आहे तो लॉ सुद्धा हेच सांगतो, जरी तुमच्याकडे 2/3ची संख्या असली, 2/3 बहुमत असलं, समजा तुम्ही लेजिस्लेचर पार्टीवर जरी तुम्ही पक्ष ठरवला असला तरी 2/3चं बहुमत हे 2 कंडिशन तुम्हाला पाहायला सांगतं. एक म्हणजे पक्षाची तुमच्या विशिष्ट पक्षात जाण्याला अनुमती आहे का, किंबहुना तुमचा पक्षच तुमच्या सोबत येतोय का, किंबहुना तुमचा पक्ष दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात मर्ज झालेला आहे आणि तो मर्ज झालेला पक्ष आता अस्तित्व नसल्यामुळे आता आम्हाला त्या पक्षात जायचं नाही, आमची मतं वेगळी असल्यामुळे आम्ही तिसऱ्या पक्षामध्ये जातोय 2/3चा मेजॉरिटी घेऊन. लक्षात घ्या, या सर्व गोष्टींचा त्याला आगापिछा आहे. त्याचमुळे एकनाथ शिंदेंनी भारतीय जनता पक्षामध्ये थेट प्रवेश केलेला नाही. तुम्हाला या कायदेशीर गोष्टी आता कळायला सुरुवात होईल. कारण जरी भारतीय जनता पक्षात थेट प्रवेश केला असला तरी बाकीच्या ह्या 3 आता ज्या अटी मी तुम्हाला सांगितल्या त्या अटींची पूर्तता होत नव्हती. त्यामुळे आपण कुठेही बाहेर गेलो नाही, पक्ष आम्हीच आहोत. आमच्या पक्षामध्ये फक्त नेतृत्व बदल झालेला आहे. शिवसेनेत फूट नाही, एक नेतृत्व जाऊन दुसरं नेतृत्व आलेलं आहे. हा युक्तिवाद करण्याचा जो एकनाथ शिंदेच्या वकिलांचा प्रयत्न असणार आहे, तो युक्तिवाद कसा खोटा ठरणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेल्या 2 गोष्टींचा अडथळा येणार. एक, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने तुम्हाला जरी धनुष्य चिन्ह दिलं असलं तरी यांना सुद्धा शिवसेना नाव दिलेलं आहे आणि यांच्याकडे सुद्धा मशाल हे चिन्ह आहे आणि ज्याची नोंदणी, लक्षात घ्या, ज्याची नोंदणी शिवसेना नावानेच झालेली आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. हा कोणी अचानक नवीन स्थापन झालेला पक्ष नाही, कारण त्यावेळेस नवीन निवडणुका होऊन नवीन आलेले आमदार त्याच्यामध्ये नव्हते. त्याच पक्षाचे 2 ठिकाणी विभाजित झालेले आमदार होते. म्हणजे इकडे समजा 40 गेले असतील तर इकडे 16 आमदार होतेच की 56 पैकी. मग हे 16 नेमके पात्र की ते 40 नेमके पात्र हे ठरवण्याचा निर्णय हा माननीय सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांना दिला होता की आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, पण आम्ही तुमच्या त्या स्वायत्तपणाचा मान ठेवतो आणि तुम्हाला क्वासी ज्युडिशरी कन्सिडर करून तुम्हाला हा निर्णय घेण्याचा अधिकार देतो, जो निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा कॉन्ट्राडिक्शनरी घेतला. आता लक्षात घ्या काय घडणार आहे पुढे. म्हणजे विधानसभा अध्यक्ष त्यानंतर स्वतः इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या दोघांच्याही या चुका आहेत, ज्या चुका ज्या एकनाथ शिंदेच्या आर्ग्युमेंटमध्ये, एकनाथ शिंदेच्या वकिलाच्या आर्ग्युमेंटमध्ये ते जेव्हा सांगायचा प्रयत्न करतील की आमच्यामध्ये फूट नाही, आमच्यामध्ये नेतृत्व बदल झालेला आहे, मग हा जो गट आहे, समजा आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ह्याला गट कन्सिडर केला, मग हा कोण आहे? मग हा सुद्धा अपात्र का झाला नाही? विधानसभेच्या अध्यक्षांनी याला अपात्र का केला नाही? मग दोन्ही पात्र, दोन्ही योग्य. या सगळ्या गोष्टींची उत्तरं कपिल सिब्बल अगदी कुठून कुठून काढून घेतील हे मला तुम्हाला इथे वेगळं सांगायचं नाही. आता मी तुम्हाला काल झालेल्या आर्ग्युमेंटचे काही क्षण दाखवतो. काही क्षण म्हणण्यापेक्षा 8 मिनिटांचा एक व्हिडिओ आहे ज्याचं सर्वस्वी श्रेय जातं अजय कनोजिया, ऍडव्होकेट अजय कनोजिया याचं सौजन्य जातं. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा. So one, the fundamental question that arises for your lordship's case, in the lordship's case, can a member
or some members of the legislative party proclaim themselves to have the powers of the party under the constitution, remove the whip in the legislature, appoint themselves, go to the governor, proclaim that this has happened because that they are the party, whether that falls foul of the law or not, whether they can be disqualified on this ground alone. Why? Because your lordships have held in several cases that a person can be disqualified if the conduct of the such person from the circumstances of the case is that he has voluntarily given up membership of the party. Now, these circumstances that I will show to your lordships, and briefly I've told your lordships, obviously, Maharaj, it goes without saying, without anything more, that a legislative agglomeration of 10, 13, 15, and this is happening now daily. Daily, Maharaj, people are proclaiming themselves, moving. Maharaj, it's like this. You get elected on symbol A, you move to another party, you come to parliament on symbol B, and it is upheld. This has serious consequences on the very concept of representative democracy. It has serious consequences on the future of our polity. And Maharaj, your lordships, with the greatest respect, Maharaj, must decide this matter, because this is happening on a daily basis. One, and Maharaj, now what is, see the complication. This matter was moved in 2023. We're in 2026. In the meantime, new elections have been held. They have been elected. Had this petition been heard, Maharaj, this government could not have been formed. The Shinde government would not have been formed had the matter been heard. And everything is there is. But Mr. Sibal, you should take care of that to argue the matter. How many times you have been seeking? But I have never asked for a date. I have never asked for a date. I have never asked for a date. But your lordship may take it. But Mr. Sibal, but from your side, the adjournments have been sought. No, my lord, I'm sorry, my lord. We have never asked for an adjournment. Only on the last occasion, my lord. Another underlying factor that Mr. Sibal is ignoring, that your contention will be accepted. The government not being formed validly is dependent on two issues. That the lease is heard and the lease is declared in your day. It can't be otherwise. I'm just saying, if you look at the 10th schedule, it can't be otherwise. And this is happening, somebody gets elected from West Bengal, joins a party somewhere in the northeast, then becomes a member of that party on which he never fought an election, which party had no representation in parliament. Somebody happens to be elected from Delhi. Only the legislative members join. Nothing happens to the party. He is now representing a party on which he never fought the election. Now, if this is upheld, this is constitutional haragiri. This is the most undemocratic steps that with the greatest respect, no court will countenance. Because the foundation of democracy is representative form of government. Represented means that you represent a political party on the basis of which you've got a symbol, on the basis of which you got elected. That's representative democracy. You can't represent another party in parliament not having fought on that symbol and then claim that you are the party. So that's the issue. We're talking about the consequences, we leave that out. That's on the disqualification part. Then the question of symbol. Now, what happens thereafter is that they move the election commission on the 19th of July. This all happens in June. All these events take place from the 21st of June onwards. The floor test is in early July, 4th of July. And they form the government. On the 19th of July, they move the election commission. I'm just barely giving you just the flavor of the matter. On the 19th of July, they go to the election commission and they claim that they are the party. The election commission looks at all this and the election commission says we are going to look at the organizational structure because the other side contended that the 2018 constitution, which amended the 1999 constitution,
The election commission said, we don't have a copy of the constitution. We don't have a copy of your constitution, so we're not going to look at it. Even though both sides have been appointed under the 2018 constitution. Submitted to the election commission. No, what happened was we gave the new office bearers, and according to us, You should request to the government. I agree. I'm just explaining, Malad. I'm explaining. Your Lordship is right. Malad, according to us, we wrote to them on several occasions when new office bearers were appointed. And along with that, we gave the amended constitution. But in that letter, we did not mention that annexed is the amended constitution. Election Commission took the position, it's not with us. But both sides, Malad, were claiming their rights under the 2018 constitution. Both sides. Elections were held under the 2018 constitution. Intimated in 2018 itself, he was appointed Eknath Shinde group leader under the 2018 constitution. Now the election commission says, I won't look at it. And your 1999 constitution is undemocratic. We just see what is happening. Is undemocratic. So we will not look at your constitutional structure. They are a majority in the legislature, and on the basis of that, they are the party. That's the second part, right? But that's what they said. Now, this in the Shiv Sena matter before this court, so when the Constitution bench said that the political party is different from the legislative party. Subhash Desai. In Subhash Desai. That's Constitution bench. That the legislative party is different from the political party, which is why Sunil Prabhu, who was the whip, could not have been removed by them. She's finding. Mugavale could not have been appointed by them. He could not have proclaimed. Because you can't, as a legislative party or a group thereof, don't claim to be the political party. That's found now, Malad, in Subhash Desai. So, Malad, how can then the election commission only look at the legislative party and say that they are the party? The result was we lost the symbol. So that's the second issue, Malad, I'll say. ते म्हणतायत रिझल्ट वॉज वी लॉस्ट आवर सिम्बल. लक्षात घ्या, या सर्वाचा मतितार्थ असा झाला की आम्ही आमचं चिन्ह गमावलं आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने चिन्ह देऊ केलं, नाव देऊ केलं, फक्त मेजॉरिटी पाहिली गेली लेजिस्लेचर पार्टीची, विधिमंडळ पक्षाची. आता या सर्वांवर जे आर्ग्युमेंट घडेल आजची, म्हणजे काल ज्यावेळेस झालं ती चर्चा अतिशय जोरदार होती. तुम्ही ऐकलं असाल मगाशी त्या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी जजेसने त्यांना काही प्रश्न केले. ज्यावेळेस हे म्हणाले या गोष्टी जर वेळेत सोडवल्या गेल्या असत्या, या गोष्टींवर वेळेत न्याय झाला असता, तर ही केस इथपर्यंत पोहोचली नसती. म्हणजे तुम्ही पहा, टीएमसीचं उदाहरण झालं की पश्चिम बंगालमध्ये निवडून आलेले काही खासदार अचानक ईशान्य भारतातल्या एखाद्या पक्षात जातात, ज्याच्यामधून त्यांनी कधी निवडणूक लढलेली नसते. आज ते त्या पक्षाचं रिप्रेझेंटेशन पार्लमेंटमध्ये करतायत. तृणमूल काँग्रेसचं त्यांनी उदाहरण दिलं, ज्या पक्षातून त्यांनी कधी निवडणूकच लढली नाही, किंबहुना ज्या पक्षाचा एकही खासदार पार्लमेंटमध्ये नाही, अशा पक्षाला अचानक 20 खासदार मिळतात. हे काय चाललंय? ह्या सर्वाचा जो मूळ आहे तो शिवसेनेच्या केसमध्ये आहे. आम आदमी पक्ष, त्यात त्यांनी जे खासदार, जे लेजिस्लेचर पार्टीचे जे खासदार गेले, त्या खासदारांना आता तिसऱ्या भलत्या पार्टीला रिप्रेझेंट करताना आपण पाहतो. या सर्व गोष्टींवर त्यांनी लक्ष वेधलं. शिवसेनेच्या नावाची आणि चिन्हाची याचिका आणि शिवसेनेच्या या 16 गद्दारांच्या अपात्रतेची याचिका, भले आज त्यांचा कार्यकाळ संपलेला असला, भले त्यांचा तो त्यावेळेसच्या विधानसभेचा कार्यकाळ संपून ते काही पुन्हा नव्याने निवडून जरी आले असले, तरी ही अकॅडमिक जरी ही केस, हिचा निकाल लागला अकॅडमिक, तरी सुद्धा, भले हा रेट्रोस्पेक्टिव्ह होणार नाही, पण तरी सुद्धा हा निकाल तृणमूल काँग्रेसला, आम आदमी पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, भविष्यात देशात इतर फुटणाऱ्या प्रादेशिक पक्षांना हा निकाल संजीवनी देईल. सध्याच्या घडीला जे सगळ्यात महत्वाचं आहे, जोपर्यंत नाव आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका मार्गी लागत नाही, गद्दारांच्या अपात्रतेची याचिका मार्गी लागत नाही, तोपर्यंत शिवसेनेचं नाव आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी गोठवणं. तुम्ही जर 26 मिनिटांचा पूर्ण व्हिडिओ पाहिला, त्यात तुम्हाला त्यांचे बरेच पुढचे आर्ग्युमेंट सुद्धा ऐकायला मिळतील. ऍडव्होकेट विजय कनोजिया यांच्या युट्यूब माध्यमावर जाऊन तुम्ही पाहू शकता. पण
तोपर्यंत जोपर्यंत यांचा निकाल लागत नाही तोपर्यंत आयदर हे गोठवावं किंवा याच्या खाली एक कायदेशीर प्रक्रियेचा भाग कंसामध्ये हे येणं फार गरजेचं आहे. आणि या येण्याने सुद्धा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा जो आत्मविश्वास आहे तो संपूर्ण मातीमोल होणार आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा कायदेशीर बाबींवर बसतच नाही, कायदेशीर चौकटींमध्ये तो कुठे बसतच नाही. मारून मुटकून ज्या वेळेस ती माणसं, आता जमा केलेली माणसं, ही धाड ती धाड, याचा दबाव त्याचा दबाव, या सगळ्या गोष्टी करून माणसं घेतली गेली. मग निधीची कारणं आली पुढे, त्यानंतर पैशाची कारणं आली. एवढा सगळा पैसा हा विकासाच्या नावाखाली बोलला गेला. विकास म्हणजे कुणाचा? मतदारसंघांचा विकास. पण हा अजिबात मतदारसंघांचा विकास नव्हता. मी स्वतः काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या एका साध्याशा महानगरपालिकेच्या ब्रिजच्या वर उडालेल्या पत्र्यांचे फोटो टाकले. तो कुठला ठाण्याचा विकास आहे का? मग ज्या ठाण्यातून निधी जातो त्या ठाण्यात स्वतः पत्रे लावायला पैसे नसतील तर हा बाकीच्या मतदारसंघांचा काय स्वतःचा विकास की मतदारसंघांचा विकास? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. येत्या 4 ऑगस्टला नेमकं काय घडतंय पाहायचंय. शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह ही याचिका, ही सर्वात महत्वाची याचिका आहे. दुसरी याचिका 16 गद्दारांची जरी रेट्रोस्पेक्टिव्ह होणार नसली, तिचा कार्यकाळ जरी संपला असला तरी सुद्धा अकॅडमिक दृष्टीने ती महत्वाची आहे. इतर देशातल्या पक्षांच्या बाबतीत, रेफरन्सच्या बाबतीत ती याचिका महत्वाची आहे. आणि तिसरी महत्वाची याचिका जी स्वतः कपिल सिब्बल हे स्वतः लढतायत युनियन ऑफ इंडिया, म्हणजे त्यांनी आता सध्या त्यांची ही याचिका ही युनियन म्हणजे सरकारच्या विरोधातली याचिका आहे, केंद्र सरकारच्या विरोधातली. ज्या याचिकेवर माननीय सुप्रीम कोर्टाने थेट नोटिसेस बजावलेल्या आहेत त्या 6 खासदारांना आणि त्याचबरोबर लोकसभेच्या अध्यक्षांना सुद्धा. ती याचिका कपिल सिब्बल यांच्या वतीने आहे आणि ती 6 गद्दार खासदारांपर्यंत गेलेली आहे. कारण 2/3 याच्यावर तशा प्रकारचा कुठलाही नियम नसताना, पक्षाच्या बाबतीत जे मगाशी मी तुम्हाला नियम सांगितले तशा प्रकारचं वातावरण नसताना, यांनी फक्त शिवसेना हा काँग्रेसमध्ये मर्ज होतोय अशा प्रकारच्या आमच्याकडे बातम्या आहेत, त्यामुळे आम्ही तिसऱ्या पक्षामध्ये आम्ही स्वतःला मर्ज करत आहोत, याला कुठलाही कायदेशीर मान्यतेचा भाग नाही. त्यामुळे ती तिसरी महत्वाची याचिका या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी आहे. 4 ऑगस्टला पहिल्या 2 याचिकेंवर पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या गटाचा तो आर्ग्युमेंट आपल्याला ऐकायचा आहे. पण काल जे घडलं ते पाहता सुप्रीम कोर्टात शिवसेना बाजी पालटते याचा मात्र प्रत्यय येताना मला दिसतोय. एकनाथ शिंदेचा गट हा धोक्यामध्ये आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष हा आता मर्जरच्या दिशेने आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष भविष्यात मर्जर होऊन भारतीय जनता पक्षाचा भाग होण्याच्या दिशेने आहे. शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह पुन्हा एकदा शिवसेनेकडे पुन्हा येणार, हे मात्र आता मला इथे दिसत आहे. सप्रेम जय महाराष्ट्र. पाहूया 4 ऑगस्टला काय घडतं.